पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय सोमवार 21 एप्रिल रोजी होणार आहे। कुरुंदकरला दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पालदेवार यांनी कुरुंदकर याच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंच्या वकिलाचा युक्तिवाद आणि बिद्रे कुटुंबियाची म्हणणे ऐकल्यानंतर शिक्षेचा निकाल राखून ठेवला। अतिरिक्त सत्र न्यायाधीश पालदेवार यांनी बिद्रे यांचे पती, मुलगी, भाऊ आणि वडील यांचे देखील कुरुंदकर याला सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेबाबतचे म्हणणे ऐकून घेतले। अश्विनी बिद्रे यांची मुलगी सध्या 11वीत शिकत आहे। न्यायाधीश पालदेवार यांनी तू आईला शेवटचे कधी पाहिले असे विचारल्यानंतर संपूर्ण न्यायालय काही सेकंद स्तब्ध झाले। त्यानंतर 10 वर्षे आईला या हत्याकांडामुळे बघू शकली नाही। मागील 7 वर्षे न्याय मिळण्यासाठी वडील झटत असल्याचे तिने सांगितले। आईचे जाणे आणि वडिलांच्या जीवाला असलेल्या धोक्याविषयी तिने चिंता व्यक्त केली। कुरुंदकरसह सर्व दोषींना फाशी देण्यात यावी अशी मागणी तिने केली। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर याने न्यायाधीशांसमोर मला कमीत कमी शिक्षा द्या अशी याचना केली। शुक्रवारी न्यायालयासमोर कुरुंदकरने मी गुन्हा केला नाही असे सांगितले। त्यावर न्यायाधीश पालदेवार यांनी आपण दोषी आहात हे सिद्ध झाले असून शिक्षेविषयी काही बोलायचे आहे अशी विचारणा केल्यानंतर त्याने मला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली। यावेळी आईकडे पाहून मला पोलीस व्हायचे होते, मात्र आई पोलीस अधिकारी असूनही तिची हत्या झाली। तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला, त्यामुळे पोलीस दलावरचा विश्वास उडाला आहे अशी नाराजी यावेळी सुचीने व्यक्त केली। काय पुरावे दिले? आज शिक्षेवरती युक्तिवाद होता आणि शिक्षेवरच्या युक्तिवादामध्ये त्याच्यात कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशी किंवा लाईफ इम्प्रिजमेंट जन्मठेप यावरती युक्तिवाद ठेवला होता। फाशी यासाठी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस कॅटेगरीमध्ये ही केस येते का यावरती सरकार पक्षाचा युक्तिवाद होता। जेव्हा की ही केस रिफॉर्मेशन थिअरीमध्ये येऊ शकते, ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट कॅटेगरीमध्ये येत नाही आणि ही केस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची आहे, त्यामुळे याच्यात फाशी होऊ शकत नाही आणि फाशी होऊ नये अशी मी विनंती आज मेहरबान न्यायालयाला केली आहे। सर, आज कशा प्रकारचे आर्ग्युमेंट झालेले आहेत तुमच्या आणि कशा प्रकारची आणि काय जजमेंट देण्यात आले? मागील तारखेलाच आरोपी क्रमांक 1 यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं। तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी मयत आहेत अश्विनी बिद्रे त्यांची कन्या सुची, तसेच त्यांचे पती राजू गोरे, त्यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू त्यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं। तर आतापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षाने म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी, ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता, जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद केला। त्याचप्रमाणे त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिद्रे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षाला येईन आणि 21 तारखेला मी निर्णय जाहीर करीन। अपेक्षा आहे कुटुंबाची, तसंच या संदर्भात केस संदर्भात उशीर झाला ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सुची ही लहान असून सुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या। सर, नवी मुंबई पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे पोलीस तपासामध्ये अडथळे त्या पोलिसांवर काय कारवाई होणार आहे का, तसं काय या खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल
किंवा कुरुंतलवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली गेली. हेमंत नगराळे पोलीस आयुक्त होते, त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते का? ज्या वेळेला आपण एखादी व्यक्ती सर्वोच्च पदावर आहे असं म्हणत असतो, त्यावेळेला ज्या वेळेला असा एखादा संवेदनाशील खटला नोंदवला जातो, त्यावेळेला या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं त्या गोष्टीकडे तपास कसा होतो याकडे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे. तपासावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. तपासामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांवर यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे. याच्याऐवजी आज राजू गोरे म्हणाले की ज्या ज्या वेळेला ते त्यांच्याकडे गेले त्या वेळेला त्यांना शिव्या दिल्या गेल्या, त्यांना हाकललं गेलं, शेवटी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. हा बोलिए. अजून देखील अपेक्षा आहे तुमच्या अजून न्याय मिळण्याची? खाली गेला आज मला बोलवण्यात आलेल्या न्यायालयाने माझं मत मांडायसाठी, मग माझं एकच मत होतं की या सिस्टीममध्ये जी संत गती आहे ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं. कारण आमची देखील केस 9 वर्ष लागले आहेत. 9 वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स, बाबांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे, नाहीतर तेही झालं नसतं. आणि पोलिसांनी जे हलगर्जीपणा केलाय सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे. कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलंय आणि खूप असं विचार जरी आला तरी असं क्षार येतात अंगावर की कसं झालं असेल, ची काय अवस्था असेल. कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव नेहमी भासत राहते. त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी. पुरावे द्यावे असं काही सांगितलं. कोर्टाने जो स्टँड घेतला त्याचं मी अभिनंदन करतो कोर्टाचं. कारण त्याने आमचं परत एकदा म्हणणं ऐकून घेतलं. कारण आम्ही साक्षी दिलेल्या होत्या, आमची क्रॉस झालेली होती, पण आम्हाला ह्या केस बद्दल अजून काय वाटतं, कारण आमच्या साक्षी झाल्या त्याच्यानंतर सुद्धा 3-3.5 वर्ष याची सुनावणी चालली. ज्या मी उणिवा दिल्या त्या स्टेप बाय स्टेप दिल्या. यामध्ये प्रथम सुरुवातीपासून नवी मुंबई पोलिसांची भूमिका ही मी तिथे विस्तृत मांडली. पण ह्यामध्ये मी प्रामुख्याने जो विषय मांडला, या पोलीस खात्यामध्ये किंवा नवी मुंबई पोलिसांमध्ये स्त्री द्वेषपणा प्रचंड आहे. स्त्रीला किंमत दिली जात नाही. याचं मी पुराव्याशी किंवा वारंवार ज्या घटना माझ्या समोर आल्या त्या आम्ही घातल्या. त्याची मी उदाहरणं सांगू इच्छितो. हेमंत नगराळे यांच्या बाबतीत बरोबर समोर एक कॉमन मीटिंग झाली, म्हणजे आम्ही पीडित आणि जे तपासी अधिकारी, त्यावेळी त्यांची जी स्त्री बद्दलची भाषा होती, म्हणजे अश्विनी बद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मी सार्वजनिक सांगू शकत नाही. त्यानंतर मी हायकोर्टला गेलो. हायकोर्टनं ऑर्डर केल्यानंतर सुद्धा डीसीपी लेवलच्या रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, त्यामध्ये झाली. मॅडमांनी तपास केला. मॅडमांची ज्यावेळी बदली झाली त्यातून बदली जाणीवपूर्वक केली गेली, नाहीतर फेब्रुवारी 2017लाच या गुन्ह्याचा अंतिम म्हणजे यामध्ये काय घडलंय हे क्लिअर झालं असतं. पण फेब्रुवारी पासून ज्या मार्चला मॅडमची बदली झाली, ठीक आहे दाखवलं गेलं असेल, प्रमोशनवर गेलं असेल, पण ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये तुम्ही इथेच माझ्यासमोर ज्या तपासी अधिकाऱ्यांमुळे आज ही जी शिक्षा लागली किंवा घरत साहेबांनी हे सगळं मांडलं, या तपासाच्या आधारे केलं, त्यांचं मानधन ठरवलं. या मॅडमना 7 वर्षात दिलं काय? अल्फान्सो मॅमला गेल्या 7 वर्षामध्ये साईड पोस्टिंग दिलं. यावरूनच या पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता दिसते. त्याच्यामध्ये ह्यामध्ये ज्यावेळी काही पत्रकारांनी आम्हाला सुचवलं होतं किंवा ही मशीन्स मिळतात, हे ह्या देशामध्ये मिळतं, हे शोधावं, त्या मॅडमनी ते सर्च केलं. आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ठेवलं. त्यावेळी तुषार जोशींनी किंवा संजीव कुमार नंतरचे सेपी असतील यांनी सुद्धा यामध्ये जे पैसे पाहिजे होते जे बॉडी शोधण्यासाठी, आता त्यांचं काय म्हणणं होतं, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढे पैसे खर्च करायचे का? हे आपल्या क्राईम मीटिंगच्या सर्व पत्रकारांसमोर सीपीने बोललेलं आहे. म्हणजे त्यांना जी ब्रीफ केली गेली तुषार जोशींनी ती चुकीची केली गेली. कारण त्यावेळी सुद्धा मी शासनाला सुद्धा राज्याच्या गृह सचिवांना सांगितलं होतं, जर शासनाकडे पैसे नसतील, दमचे पैसे शोधायचे, तर आम्ही परिवार म्हणून आम्ही ते पैसे देऊ. पण त्याचा विचार त्यांनी नाही केला, कारण ते त्याला मदत करू इच्छित होते. आता त्यामध्ये त्यावेळी थोडी जरी बॉडी मिळाली असेल, आपण तिथंच का शोधायचं?
त्या ग्रॅडोमीटरनं ते स्कॅन केलं गेलं, जे 5 वजन तिकडे बांधली होती आणि 1 वजन जिथून खरेदी केलं होतं तिथून ह्या मॅडमनी सर्च म्हणजे जप्त केलं होतं, ते स्कॅन करून आणि तिथं पाणी स्कॅन केल्यानंतर सिमिलर लोखंड तिथं उपलब्ध होतं, त्यामुळे ते डंप करणं गरजेचं होतं. त्यावेळी सुद्धा ही महिला अधिकारी आहे, त्या महिला अधिकाऱ्यांनी ते सजेशन केलंय. मी नातेवाईक मागतोय, जर त्या ठिकाणी बॉडी मिळाली, बघा छोटासा पुरावा आहे पण तो मोठाही असू शकतो, बॉडी मिळाली तर ह्यांना शिक्षा होईल. बॉडी नाही मिळाली तर आजही आम्ही वर जाताना मला एक पोलीस अधिकारी म्हणतो बॉडी नाही मिळाली काय होणार आहे, साधी जन्मठेप. आज ही पोलिसांची भूमिका आहे, पुरुष इथे. त्यामुळे ह्या घटनेकडे पूर्ण बघताना म्हणजे मला जे जाणवलं गेल्या 7 वर्षामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबतीत प्रचंड दुर्लक्ष, निग्लिजन्स किंवा त्यांना किंमत न देणे हा इथे प्रकार आहे आणि त्यामुळं ती गोष्ट मी कोर्टाला सांगितली. दुसरी गोष्ट, तुम्हाला परिवार म्हणून पोलीस हा परिवार समजला जातो. एखाद्याच्या घरी मयत झालं तर त्यांनी मी जाऊ दे, माझ्याकडे ती अश्विनी राहत नव्हती पण त्यांची मुलगी होती ती तिकडे राहते. आज तागायत 2016 अप टू 2025 पर्यंत एकही पोलीस अधिकारी भेटायला आलेला नाही. हे ठाणे ग्रामीण पोलीस माझ्याकडे मागते मृत्यूचा दाखला. गुन्हा कोणी दाखल केला? पोलिसांनी दाखल केला. FIR पोलिसांनी दाखल केली, चार्जशीट पोलिसांनी दाखल केली, कोर्टाने ती चार्ज फ्रेम केली. एवढं सगळं असताना सुद्धा पोलीस माझ्याकडे हे होता, कारण आफ्टर डेथ ज्या फॅसिलिटी आम्हा परिवाराला मिळायला पाहिजे ह्यासाठी येणारा जो खर्च आहे, तिचे जे पगार आहेत, तिचे जे काही गोष्टी असतील त्या ज्या डेथ सर्टिफिकेट आहेत किंवा पोलिसांनी जे प्रयत्न करणं गरजेचं होतं ते आजही केलेलं नाही. किंवा जो परिवार म्हणून जे प्रतिनिधी म्हणून तिला भेटायला यायला पाहिजे होतं असा एकही प्रतिनिधी आला नाही. म्हणजे ती मेलेली स्त्री पोलीसच होती ना तुमच्या खात्याची, येणं गरजेचं होतं, ते केलेलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी आज कोर्टासमोर मांडल्या. कोर्टाने आम्हाला कॉम्पेन्सेशनचा विषय केला. आरोपीकडून आम्हाला कॉम्पेन्सेशनची इच्छा नाही, कारण आमचा गेलेला माणूस येणार नाही. पण मी कोर्टाला हे सांगितलं की जर अश्विनी जिवंत असती, तिनं सर्व्हिस केली असती, त्या मुलीच्या करिअरसाठी ते पैसे उपयोगी पडले असते. त्यापासूनचे जेव्हापासूनचे ती नाहीये तेव्हापासूनचा रिटायरमेंट पगार तुम्हाला देता येत असेल तर तुम्ही तशी ऑर्डर शासनाला करावी, एवढी सगळं मांडली झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे पोलीस प्रोटेक्ट केले, जे गरज साहेबांनी लेखी स्वरूपात दिले, ज्या पोलिसांनी ह्यामध्ये कशा पद्धतीने गरज केले किंवा मॅडमनी ह्यात कसे एफर्ट्स दिले, अल्फान्स मॅमचे एफर्ट हे लाजबाब आहेत आणि आम्ही आजही त्यांचं अभिनंदन करतो. आजही तुम्हाला माहिती असेल तर त्यांना बंदोबस्तला रायगडला पाठवलं गेलं होतं. ही केस इम्पॉर्टंट होती, हे येणं मॅडमने गरजेचं होतं. ठीक आहे, माध्यमाने ते उचलला विषय, पण आम्ही त्यांची चौकशी करतो. मॅडम आम्ही यावेळी येणार आहे, तुम्ही कधी येणार? तर त्यांनी जे सत्य आहे ते आम्हाला सांगितलं. त्यामुळे ते विषय आम्ही कोर्टासमोर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेत. आम्हाला असं वाटतं कोर्टाने पूर्ण आतापर्यंतचा जो बिहेवियर आहे, एक्सेप्ट राजेश सासमर सोडला तर आतापर्यंत जेवढे जज लागले त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि आम्हाला वाटतं आम्ही जी मागणी केली, ती जी प्रेयर केल्या ती 21 तारखेला फळाला येईल. शासनाकडे हेमंत नगरे यांच्या कारवाई संदर्भामध्ये पाठपुरावा करणारा का फडणवीसांची भेट घेणार आहात का? मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो, 2018 पासून हेमंत नगराळेवर सह आरोपी करावे म्हणून आपल्या साहेबांसमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी. त्यामुळे मी आजही पाठपुरावा करतोय. आता कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू, नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू. या सगळ्या गोष्टी करतील.